आपले आजचे मान्यवर आहेत शिवसेनेच्या सचिव मनीषा कायंदे, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे, मनसेचे अविनाश अभ्यंकर आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य या सर्वांचं आपण स्वागत करूया झिरो आवर गेस्ट सेंटरमध्ये आपलं स्वागत। आणि सुरुवात करणार आहोत संदीपजींपासनं, कारण आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण विश्लेषण केलेलं आहे 4 वेगवेगळ्या कारणांचं, क्रॉस वोटिंग असू देत किंवा आजची 2 ठाकरे बंधूंची भेट असू देत, आता या क्षणी राजकीय समीकरणांकडे आपण कसं बघताय? मुळामध्ये इथे प्रश्न असा आहे, ऐकू येते का? हो हो ऐकू येते, बोला संदीपजी। हॅलो, हा, मुळामध्ये विषय असा आहे की आज जी भेट झाली होती ही भेट पूर्वनियोजित आहे, ही काही अचानक वगैरे झालेली भेट नाहीये। या भेटीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे अनिल परब नव्हते। परवाच्या दिवशी भेटीचं साधारण एक ठरलं आणि या भेटीमध्ये पहिल्या प्रथम 2 ठाकरे बंधूच बोलणार होते एकमेकांशी। याच्यामध्ये संजय राऊत किंवा अन्य कोणी मनसेचे नेते मुख्य बैठकीमध्ये नव्हते। बऱ्यापैकी याच्यावर चर्चा झाली। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी बैठक चर्चा झाली ती महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने झाली असणारी स्वाभाविक आहे, कारण आगामी आता निवडणुका आहेत त्या महानगरपालिकेच्या आहेत। पण ही जी चर्चा झाली 2 बंधूंमध्येच फक्त झाली होती आणि ठरवून झालेली चर्चा आहे आणि स्वाभाविक आहे की त्यांच्याकरता महानगरपालिका निवडणुका या आता आव्हान ठरणार आहेत। मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नाशिक असेल, महाराष्ट्रातल्या बाकीच्याही निवडणुका असतील। यासाठी मुळामध्ये ठाम भूमिका घेणं, ठाम राहणं आणि एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय होणं हे अपेक्षित होतं, आवश्यक होतं। कालपर्यंत उद्धव ठाकरे समजा एका हाताने टाळी मागत होते, आज दोन्ही हात घेऊन ते राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। हा यातला एक महत्वाचा आणखी एक भाग आहे आणि यातनं एक असं दिसतंय चित्र की ती दोघांचीही गरज आहे महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याची। त्याचा विचार करताना हे दोघे एकत्र आलेले आपल्याला आगामी काळात बघायला मिळेल। फक्त मुंबईचा किंवा मुंबई, ठाणे, पुणे महत्वाच्या ठिकाणाचा विचार केला तर जागा वाटप हा कळीचा मुद्दा असेल आणि त्या दृष्टीने त्यांना नीट नियोजन करावं लागेल। बरोबर आहे। पुन्हा एकदा या मुद्द्याकडे आपण येऊया आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही पूर्वनियोजितच अशी बैठक होती, त्यामुळे मनीषा ताईंकडे मी आता जाणार आहे आणि त्यांना मला असं विचारायचं